सर सध्या आपल्या सोबत आहेत। फडणवीस सर खरं तर या अर्थसंकल्पाकडे करदात्यांच्या खूप अपेक्षा होत्या, त्यांच्या नजरा लागून लागल्या होत्या। मात्र टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाहीये, त्यामुळे करदात्यांना कोणताही दिलासा मिळालेला नाहीये। 1 एप्रिल पासून हा नवीन स्लॅब होईल। फक्त एक आहे की 1 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला कर भरता येईल। बरोबर आहे। कसं आहे की हा स्लॅब जो आहे हा 1 एप्रिल पासून नाहीये, हा स्लॅब आपल्याला याही वर्षी उपलब्ध आहे। जे 1 एप्रिल पासून उपलब्ध होणार आहे तो पूर्णपणे नवीन असलेला आयकर कायदा, जो आधीचा आयकर कायदा होता तो 1961 सालचा होता। त्यानंतर हा 2025 सालचा जो नवीन कायदा आहे तो 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहे। त्याच्या ज्या मोठ्या प्रमाणावरती घोषणा गेल्या अर्थसंकल्पात झाली होती की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती ह्या स्लॅब्स वाढवल्या गेल्या आणि सामान्य माणसावरचा जो कराचा भार होता तो गेल्या अर्थसंकल्पातच कमी केला गेला। त्याचा एक पुढेही फायदा सगळ्यांना होणार आहे। मात्र तुम्ही म्हणालात तसं काहीतरी नवीन त्यातनं काही सवलती मिळतील अशी जी काही अपेक्षा होती तो मात्र अपेक्षा भंग झालेला आहे, हे वास्तव आहे। फडणवीस सर याच्यात असं म्हटलेलं आहे की अघोषित संपत्ती जर 1 कोटींपर्यंत असेल तर तुम्हाला म्हणजे तुम्ही त्याच्यावर कर भरू शकता, किंवा जर आता दंड म्हणजे शिक्षेची तरतूद करण्याऐवजी जर कर भरला नाही तर तुम्हाला दंड भरावा लागेल। म्हणजे शिक्षेची तरतूद नाही, आता दंडाची तरतूद करण्यात आली। हो, इथे कसं आहे की ही जी अघोषित संपत्ती आहे ती देशांतर्गत अघोषित संपत्तीचा उल्लेख नाहीये। तर काय होतं की जेव्हा आयकरदाता आपलं करपात्र उत्पन्न सगळं घोषित करत असतो त्यावेळेला त्याच्या परकीय ज्या काही मालमत्ता आहेत त्याच्याबद्दलही विवरण करावं अशी अपेक्षा असते, विशिष्ट उत्पन्नाच्या अधिक ज्यांचं उत्पन्न आहे त्यांच्यासाठी। तर त्या अशा बाबतींमध्ये की जिथे ती घोषणा केली गेली नाहीये त्यांच्यासाठी ही घोषणा आहे। म्हणजे सरसकट देशांतर्गत जी अघोषित संपत्ती आहे त्याच्याबद्दल ही नसून परदेशी जी संपत्ती आहे, म्हणजे जे काही त्यांच्या भाषणातून आपण आता ऐकलं त्याच्यातनं जो बोध झाला तो असा आहे की परकीय संपत्ती तुम्ही आता घोषित करू शकता जर तुमच्याकडनं घोषित करायची राहिली असेल। आणि त्याचबरोबर तुम्ही ज्याचा उल्लेख केला की बऱ्याच वेळेला काय होतं की आयकरातल्या तरतुदी त्या इतक्या जाचक असतात की तो एक गुन्हेगारी प्रकारचा एक तो कराचा भंग झालेला आहे अशी जी भूमिका असते त्याच्यावरनं थोडंसं मवाळ धोरण हे सरकारने ह्या बाबतीत आणि इतरही बाबतीमध्ये घोषित केलंय आज। की नाहीतर बऱ्याच वेळेला काय होतं की त्याच्यातनं एक प्रकारचं माणसाने गुन्हा केलाय आणि त्यानुसार ज्या अतिशय जाचक अशा तरतुदींना त्यांना सामोरं जावं लागतं, त्यातनं काही प्रमाणामध्ये हे करदात्यांना सरकारने एका प्रकारचा हा आपण म्हणू की लाभ मिळवून दिलेला आहे। अगदी फडणवीस सर, आणखी एक महत्त्वाची घोषणा आहे, परदेशातील भारतीयांसाठी वैयक्तिक गुंतवणूक मर्यादा वाढवलेली आहे। या घोषणेचा कसा फायदा होऊ शकतो? कसं आहे की आता ती मर्यादा 10% एखाद्या कंपनीच्या भागभांडवलापर्यंत आहे, तर ती आता वाढवलेली आहे। आणि त्यामुळे काय होतं की जे परदेशस्थ भारतीय आहेत की जे खूप काळापासून अनेक दशकांपासून बाहेर स्थायिक झालेले आहेत, त्यांच्याकडे भरपूर संपत्ती आहे आणि त्यांना असं वाटतं की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पण आपण गुंतवणूक केली पाहिजे। तर त्यांना जी आता एकत्रित मर्यादा होती जी केवळ 10%ची होती, म्हणजे ही एका वैयक्तिक नव्हे तर सर्व असे गुंतवणूकदार मिळून एखाद्या कंपनीच्या भागभांडवलामध्ये जी 10%ची मर्यादा होती ती आता 24% त्यांनी वाढवलेली आहे। त्याच्यामुळे काय होईल की अधिक प्रमाणामध्ये ही परकीय गुंतवणूक, म्हणजे खरे ते मूळ भारतीयच आहेत परंतु आता अनेक दशक तिकडे स्थायिक झालेले आहेत आणि त्यांना भारतामध्ये गुंतवणूक करावं असं वाटतं, त्यांच्यासाठी ही सुविधा अधिक लाभदायक होणार आहे। म्हणजे थोडक्यात शेअर बाजारामध्ये त्यांचेही पैसे ही येऊ शकतील। नक्कीच फडणवीस सर, तुम्ही आमच्यासोबत अशाच पद्धतीने राहा। सध्या आपल्यासोबत डॉक्टर नवीन हे जोडले गेलेले आहेत, त्यांच्याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। नवीन सर, तुम्हाला काय वाटतं की ज्या पद्धतीने आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आलेला होता ते सगळे मुद्दे अर्थसंकल्पात मांडण्यात आले का? तुम्हाला काय वाटतं एकंदर अर्थसंकल्पाकडे बघून?
हा बजेट जो आहे ते खूप एक बॅलन्स्ड बजेट आहे. ज्यापेक्षा अपेक्षित होता तेच हे बजेटमध्ये आलं आहे. फक्त रॅशनलायझेशन दिलेले आहे या बजेटमध्ये. टॅक्स असेल या काहीतरी असेल, सगळ्यामध्ये रॅशनलायझेशन आलं आहे. क्रिमिनल जे काही होतं, नाही टॅक्स भरलेला असेल या काही चुकी झाल्या असेल तर क्रिमिनल लायबिलिटी काढून त्याला फाईनमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. तर जो रॅशनलायझेशन एक्सपेक्टेड होती या बजेटमध्ये तोच आहे. आणि स्किल डेव्हलपमेंट ला जो फोकस आला आहे या बजेटला, ते इस्टॅब्लिशमेंट ऑफ ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट, गेमिंग सेंटर अँड कॉमिक्स हा 1500 स्कूल्स आणि 500 कॉलेजमध्ये जे सेंटर ते इस्टॅब्लिश होणार आहे, ते खूप एक चांगलं गोष्ट झाली आहे स्किलिंग आणि एज्युकेशनमध्ये. नवीन सर, MSME साठी 10,000 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी. ज्या आपण आधी बोललो त्यावेळी तुम्ही असंच म्हणाला होतात की MSME साठी चांगली तरतूद होईल. तुम्हाला वाटते का ही चांगली तरतूद आहे? एक्सपेक्टेशन तर आणखीन जास्तची होती, पण हो, 10,000 crore जे MSMEला दिलेले आहे ते खूप आय मीन ते हेल्प करणार MSMEला आहे. कारण फक्त ते 10,000 crore नाही आहे, पण अलग अलग सेक्टरमध्ये पण MSMEला काही ना काही तिकडे दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, वॉटर कॉरिडॉर जिथे इस्टॅब्लिश होणार तिथे इन्स्टिट्यूशन इस्टॅब्लिश होणार, तिथे MSME इस्टॅब्लिश होणार. फिशरीसाठी खूप MSMEला दिलेले आहे. सर्टन ॲग्रिकल्चर प्रोडक्टसाठी काही ना काही दिलेलं आहे. कोकोनट असेल या नट्स असेल, तर MSMEला डायरेक्ट जो दिलेला आहे ते 10,000 crore दिलेला आहे. पण इनडायरेक्टली अलग अलग वेगवेगळं सेक्टरचे डेव्हलपमेंट जे साठी जे बजेट केलं आहे, त्या इनडायरेक्टली त्यांना बेनिफिट दिलेलं आहे. अगदी नवीन सर, आपण जर पाहिलं तर आयुर्वेद ही भारताची एक ओळख आहे आणि त्या आयुर्वेदा शिक्षणासाठी महत्त्वाची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. विविध मेडिकल कॉलेज, एम्स देखील आयुर्वेदासाठी उभारण्यात येईल अशी महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली आहे. कसं पाहतायत या घोषणेकडे? हो, आयुर्वेदा जे योगा होता पहिले त्यावर आपले फोकस होते. जेव्हा आपले माननीय प्रधानमंत्री त्यांना खूप फोकस केले होतं. आता या बजेटमध्ये आयुर्वेदाला खूप महत्त्व दिलेले आहे. 3 नवीन ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा ज्याची जे घोषणा झालेली आहे, आणि आयुष पॉलिसीला अपग्रेड करायला ते पण झालेलं आहे. तर हे जे दोघेही आहे आपल्या इंडियन डॉक्टर्स, जे आपली जे आयुर्वेदा आहे त्यांना वर्ल्ड लेवल ते घेण्यासाठी हे खूप चांगली घोषणा झाली आहे. आणि जे काही आपले मेडिकल प्रोफेशनल्स आहे ते पण आता आयुर्वेदिकला फोकस करणार. फक्त ॲलोपॅथी हेच करिअर पाथ आहे असं नाही, पण आता आयुर्वेदा पण एक चांगलं करिअर होऊ शकत. नक्कीच नवीन सर, अशाच पद्धतीने आमच्यासोबत राहा. पण आपण आता डॉक्टर अभिजित फडणीस सरांकडे जाऊयात. फडणीस सर, 2 टियर आणि 3 टियर शहरांसाठी 5,000 कोटींची तरतूद करण्यात आली. म्हणजे 5 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमधल्या पायाभूत सुविधांसाठी ही तरतूद करण्यात आलेली आहे. याचा शहरांसाठी फायदा होईल का? पण नक्कीच, कारण काय होतं, खूप मोठ्या प्रमाणावरची जी लोकसंख्या असलेली शहरं आहेत तिकडे जो सगळा लोंढा लोकसंख्येचा वाढत राहतो आणि त्यातनं नागरी समस्या वाढत जातात. याच्या उलट जी द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची शहरं आहेत, ज्याचा तुम्ही उल्लेख केलात, ज्यांची लोकसंख्या 5 लाखाहून अधिक आहे, तिथे जर चांगल्या प्रमाणामध्ये पायाभूत सुविधांची रचना उभी केली तर जो बजेटमध्ये दुसरा उल्लेख आलेला आहे तो म्हणजे आपल्या जी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्या आहेत. आणि आता जी उदाहरणार्थ ज्याचा उल्लेख केला आहे की AI चा विषय आहे, क्लाउड सर्व्हिसेसचा विषय आहे, ह्या सगळ्यांसाठी मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची आवश्यकता नाही. तर छोट्या शहरांमध्ये जर आपण त्याचं सक्षमीकरण केलं, तिथे पायाभूत साधनांवरती भर दिला, तर सहजतेने तिकडे मोठ्या प्रमाणावरती गुंतवणुका येऊ शकतील. आणि म्हणून लोकसंख्येचं एका प्रकारे विकेंद्रीकरणही होऊ शकेल. आणि ह्या दृष्टीने ह्या जे 2 आणि 3 क्रमांकाची जी शहरं आहेत, म्हणजे तुलनेने लहान शहरं आहेत, त्यांच्याकडेही लक्ष मुद्दामून देण्याचं सरकारने घोषणा केलेली, ज्याचं स्वागत केलं पाहिजे. आणि सरकारनं असंही म्हटलंय की क्लाउड सर्व्हिस देणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, परदेशी कंपन्या, त्यांना 2047 पर्यंत आम्ही करमुक्ती देणार असं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे ही सगळी सर्व्हिसेस देणारी ज्या कंपन्या आहेत त्या 2 टियर आणि 3 टियर शहरांकडे वळतील का त्यामुळे? हो, नक्कीच. कारण इथे कसं होतं की हे जे AI आणि क्लाउड सर्व्हिसेस हे सगळे जे विषय आहेत त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी
आणि इंधन ह्याचा वापर केला जातो. आणि त्यामुळे अशी जी शहरं आहेत की जिकडे ही नैसर्गिक साधनं सहजतेने उपलब्ध आहेत, म्हणजे पाण्याचे स्रोत चांगले आहेत, तिथे आपण सोलर पार्कच्या आधारे चांगल्या प्रकारे वीज निर्माण करू शकतो, अशा ठिकाणी ह्या कंपन्या येण्याची शक्यता जास्ती आहे. कारण ही जी नवीन AI तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये पाण्याचा आणि इंधनाचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर होतो आणि त्याच्यासाठी पुन्हा वेगळ्या रचना उभ्या करण्याची गरज राहू नये आणि म्हणून त्या एकत्रित पद्धतीने या छोट्या शहरांमध्ये निर्माण करता याव्यात असा तो आपल्याला विचार सरकार करताय असं दिसतं. आणि त्यानुसार ह्या कंपन्या देखील आपली ही जी केंद्र आहेत ती निर्माण करताना त्याचा नक्कीच विचार करून आपली केंद्र निर्माण करतील. अगदी पण प्रश्न कुठे येतो की अशा प्रकारची जी एक बुद्धिमान तरुण तरुणींना जी तिथे काम मिळणार आहे त्यासाठी सुद्धा ही शहरं जी आहेत ही एका प्रकारे एका चुंबकाचं काम करतील. कारण अगदी लहान शहर असेल तर तिथे अशा प्रकारचे माहिती तंत्रज्ञान मधले जे तज्ज्ञ तरुण तरुणी आहेत ते उपलब्ध सहजतेने नसतात आणि त्यामुळे त्या शहराचा आकारमान, लोकसंख्या, तिथे शिक्षणाचं किती महत्व आहे ह्या सगळ्या गोष्टीलाही इथे महत्व येईल. अगदी. फडणीस सर, मेडिकल क्षेत्राकडे अधिक लक्ष केंद्रित केल्याचंही पाहायला मिळते. मग ते औषध निर्मिती असो किंवा मग मेडिकल कॉलेजेस असो, मेडिकल टुरिझम हे भारतात वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहोत अशी महत्वाची घोषणा केलेली आहे. कसं पाहतायत या घोषणेकडे? हो, अगदी हा महत्वाचा मुद्दा आहे. कारण याच्यामध्ये तुम्ही केलेला जो उल्लेख आहे त्याचबरोबर बायोफार्मा आणि ज्याला बायोसिमिलर्स अशा प्रकारची जी औषधी आहे की ज्याचा उपयोग हा वैद्यकीय खर्च कमी करण्यासाठी होऊ शकतो. आणि त्याचबरोबर मगाशी ज्याचा आपण उल्लेख केला ते म्हणजे आयुर्वेदाचा विषय आहे. आणि त्याचबरोबर जे वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा लागतात, म्हणजे उदाहरणार्थ वृद्धांची जी सेवा करावी लागते त्याच्यासाठी त्यांनी असं म्हटलंय की 1.5 लाख पुढच्या वर्षामध्ये अशा प्रकारचे, ज्याला केअर गिव्हर असं त्यांनी शब्द वापरला, म्हणजे अशा प्रकारची सेवा देणारी तरुण तरुणी त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना अशा प्रकारच्या सेवांसाठी तयार करणं. आणि त्याचबरोबर तुम्ही जो उल्लेख केला की मेडिकल टुरिझम, त्याच्यासाठी देखील भारतामध्ये अशा प्रकारची केंद्र निर्माण होतील की जिथे मोठ्या प्रमाणावरती परकीय लोक इथे येऊन वैद्यकीय उपाययोजना करून घेतील खूप कमी खर्चामध्ये. आणि त्यांना इतरही ज्या गोष्टींची आवश्यकता लागते त्याची सगळ्याची एकत्रित रचना त्या केंद्रांमध्ये उभी राहील. अशा प्रकारची ही विचारसरणी आहे ज्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. आणि एक महत्वाचं म्हणजे निर्मला सीतारामन यांनी असं म्हटलं की कॅन्सर सोबतच जी काही महत्वाच्या म्हणजे जी गंभीर आजारांवरची औषधं आहेत जी आयात केली जातात त्यांच्यावरचं शुल्क कमी केलं जाईल आणि ही औषधं स्वस्त होतील असं त्यांचं म्हणणं आहे. औषधं त्यांनी असं म्हटलंय की त्याचा उपयोग कर्करोगावरती होतो त्यांना त्याच्यावरची जे आयात शुल्क आहे ते कमी केलं जाईल. त्याचबरोबर त्यांनी असं म्हटलंय की अशा कधी कधी यंत्रसामुग्री लागतात की जे वैयक्तिक पातळीवरती आपल्या औषधोपचारासाठी लागतात. मग त्याच्यासाठी जेव्हा हे आयात केलं जाईल अशा व्यक्तींकडून, म्हणजे उदाहरणार्थ आपण, म्हणजे त्यांनी थेट उल्लेख नाही केला पण एक उदाहरण म्हणून सांगतो की कधी कधी घरी कोणाला ऑक्सिजनचं यंत्र लावावं लागतं आणि समजा ते अशा प्रकारचं आयात होत असेल किंवा काही विशिष्ट उपचारांसाठी तुम्हाला काही घरगुती अशी सामग्री लागणार असेल तर त्याच्यावरचंही आयात शुल्क त्यांनी कमी केलेलं आहे. या दोन्ही गोष्टींचा फायदा ही अशा प्रकारचे गंभीर आजार ज्यांना आहेत आणि ज्यांना घरामध्येच चांगल्या प्रकारची उपाययोजनेची आवश्यकता आहे त्यांना त्याचा चांगला उपयोग होऊ शकेल. त्याचबरोबर हॉस्पिटलच्या माध्यमातून तुम्ही म्हणालात तसं औषधही स्वस्त त्यांना मिळतील. अगदी. फडणीस सर, टियर 2 आणि टियर 3 या सिटीज सहित ग्रामीण भागासाठी एक महत्वाची अपेक्षा ग्रामीण भागाला होती, ग्रामीण भागातील नागरिकाला होती. त्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी, रहिवाशांसाठी या अर्थसंकल्पातून काय? आता ग्रामीण भागाचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. त्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की जिथे वॉटरवेज आहेत, जिथे पाण्याचे मार्ग आहेत, तिथे त्यांना काही रोजगार निर्मितीची शक्यता असते. तो एक भाग झाला. जे परंपरेने आपल्याकडे ज्याला आपण म्हणतो की पशुपालनाचा विषय आहे आणि त्यांनी असं बोलता बोलता उल्लेख केला की पशुपालनातनं जे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळतं त्याचं 16% हे एकूण त्यांच्या शेतकी उत्पन्नाचा भाग हा पशुपालनातनं त्यांना मिळतो. त्यामुळे त्याही दृष्टीने काही उपाययोजना त्यांनी केल्या आहेत. आणि त्याचबरोबर विशेषतः ज्याला आपण म्हणतो की व्हॅल्यू ऍडेड शेती,
की ज्याच्यातनं केवळ जे आपलं पारंपरिक धान्य आणि ह्याच्या पलीकडे जाऊन विशेषतः त्यांनी असं म्हटलंय की अक्रोडासारखी शेती असेल किंवा नारळ असतील, अशा ह्याला ह्या वेळेचा मुद्दामून उल्लेख त्यांनी केलेला आपल्याला दिसतो आणि त्यातनं जो शेतकऱ्यांचं जे उत्पन्न आहे ते वाढवण्यासाठी उपयोग होऊ शकतो. दुसरं त्यांनी असं म्हटलंय की त्यांनी अशी 400 सरोवर निर्माण करण्याची घोषणा केली आहे की अशी सरोवर की जिकडे मत्स्योद्योगाला खूप चांगलं प्राधान्य मिळू शकतं. त्याचबरोबर अशी घोषणा केली की एखाद्या भारतीय नौका जी मत्स्य उत्पादनासाठी समुद्रामध्ये गेलेली आहे ते थेट निर्यात सुद्धा तिकडनं करू शकतील आणि त्याच्यावरती काही ते सेफगार्ड्स म्हणजे कोणी याचा गैरवापर करू नये अशा रचना उभ्या करून अशा प्रकारच्या उत्पन्नालाही प्राधान्य मिळावं असाही विचार ह्या अर्थसंकल्पात केला. फडणीस सर, आपण बजेट बद्दल बोलूच, मात्र बजेट सादर झाल्यानंतर शेअर बाजार कोसळल्याचं पाहायला मिळालं. गुंतवणूकदार हवालदिल झालेत. गुंतवणूकदारांची नेमकी काय अपेक्षा होती अर्थसंकल्पाकडून? एक 2-3 विषय पटकन डोळ्यासमोर येतात. एक म्हणजे पूर्वी जेव्हा आपल्याकडे एसटीटी लावला गेला त्यावेळेला असं म्हटलं होतं की यापुढे जे लॉंग टर्म कॅपिटल गेन्स आहेत त्याच्यावरती कुठलाही कर लावला जाणार नाही, कारण आता आपण एसटीटीच्या माध्यमातून जे समभागधारक आहेत त्यांचे जे व्यवहार होतात त्यातनं आपण सरकार उत्पन्न मिळवत आहे. पण कालांतराने काय झालं, विशेषतः 2018 नंतर त्यांनी परत एकदा कॅपिटल गेन्स टॅक्स आणला. तो 10% झाला, 10%चा 12.5% झाला. तेव्हा असं वाटलं होतं की आता हा जो एसटीटी आहे, जो जे गुंतवणूकदार आहेत त्यांच्यावरचा तो हा डबल जो भार आहे तो निदान एका परीने कमी केला जाईल अशी बाजाराची अपेक्षा होती. त्यामुळे तो एसटीटी गुंतवणूकदारांवरनं जाईल असं काही प्रमाणात वाटत होतं, ते काही झालं नाही. दुसरं म्हणजे काय झालं की आपल्या बाजारांमध्ये जसे गुंतवणूकदार असतात तसे किमतीच्या वर चढ जी होत असते त्याच्या माध्यमातून डेरिव्हेटिव्ह व्यवहार करणारे, फ्युचर्स ऑप्शन्स मध्ये व्यवहार करणारी मंडळी असतात, त्यांच्यावरचा जो एसटीटी होता तो आणखीन वाढवला गेलेला आहे. या दोन्हीचा परिणाम असा झाला की शेअर बाजाराच्या ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा भंग झाला. एक अपेक्षेची पूर्ती झाली ती म्हणजे बायबॅकला गेल्या वर्षी असं म्हटलं गेलं की त्याचा लाभांशाप्रमाणे त्याचं करपात्र तो होईल, म्हणजे त्याचा भार खूप अधिक झाला असता. परंतु ह्या वेळेला त्यांनी ते बायबॅक हे जसं एखादी आपण गुंतवणूक केल्यानंतर त्याच्यात जी भांडवल वृद्धी होते त्याच्यावरती जसा कर लावला जातो तसा बायबॅकचा सामान्य गुंतवणूकदाराला कर लावला जाईल अशी घोषणा त्यांनी केली. परंतु एसटीटीचं जी अपेक्षा होती ती अपेक्षा भंग झाल्यामुळे आणि काही प्रमाणामध्ये दुसरी एक अपेक्षा होती की आत्ता जे आंतरराष्ट्रीय वातावरण जे ढवळून गेलेलं आहे, विशेषतः जे अमेरिकेने काही निर्णय घेतलेले आहेत आणि त्याचा भारतावरती जो एक टांगती तलवार आहे त्या दृष्टीने काही विशिष्ट सेक्टर्सना काही भरीव मदत सरकार करेल अशी अपेक्षा एक ह्या अर्थसंकल्पाकडनं होती. विशेषतः टेक्सटाईल असेल किंवा जेम्स अँड ज्वेलरी असेल किंवा अशी जी क्षेत्र आहेत की जी खूप मोठ्या प्रमाणावरती निर्यात करतात, तर तिथे मात्र काही भरीव अशी तरतूद आलेली दिसली नाही. तेही त्याचं कारण असेल की काही प्रमाणामध्ये बाजाराचा अपेक्षाभंग झाला. फडणीस सर, ज्या पद्धतीने तुम्ही टॅरिफचा इथं उल्लेख केला, ट्रम्प सरकारकडून जसं हवं तसं टॅरिफ सध्या लावलं जातंय आणि ज्या आज जसं अर्थसंकल्प सादर करण्यात आला त्यातून टॅरिफ बद्दल काही झालं का? एकीकडे आपण EU सोबत तर करार केलेलाच आहे, मात्र त्याचा फायदा आपल्याला पुढच्या काळात दिसेल. सध्या टॅरिफ बाबतचं काय धोरण असू शकतं? आज अशी थेट टॅरिफ बद्दल घोषणा झाली नाही, परंतु त्यांचा जो भर होता तो म्हणजे आपण जेव्हा आयात करतो त्यावेळेला ज्या प्रकारचे एक प्रक्रियांना हे आयातदारांना सामोरं जायला लागतं त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये सुटसुटीतपणा आणणं याच्याबद्दल आज त्याला आपण म्हणू प्रोसिजरल सिम्प्लिफिकेशन अशा प्रकारच्या काही घोषणा आज केल्या गेल्या. आणि आयातीचं महत्व हे आपल्याला निर्यातीसाठी पण आहे. म्हणजे उदाहरणार्थ जेम्स अँड ज्वेलरीचं जे म्हणजे हे जे खडे आहेत त्यांचे आपण जेव्हा मौल्यवान खडे ज्याचं आपण जेव्हा निर्यात करतो प्रक्रिया भारतामध्ये करून त्याच्यावरती त्यांच्या मोठ्या प्रमाणात आयात देखील केलं जातं आणि मग त्यांची इथे प्रक्रिया भारतात केली जाते. त्यामुळे आयातीला सुटसुटीत करणं आणि त्या दृष्टीने निर्यात वाढवणं ह्याच्यावरती आज आपल्याला काही प्रमाणात घोषणा केलेल्या दिसल्या. परंतु थेट जे काही टॅरिफचं हे वातावरण आहे त्याचा आणि अर्थसंकल्पाचा आज थेट आपल्याला कुठे जोड दिसला नाही. परंतु अर्थसंकल्पाच्या बाहेर अनेक ज्या गोष्टी घडतायत त्याच्यामध्ये ज्याचा आपण उल्लेख केला
की आता EU बरोबर आपलं एक मोठ्या प्रमाणावरती एक व्यापारी समझोता झालेला आहे. त्याला प्रत्यक्षात येण्यासाठी मात्र, कारण काही प्रमाणामध्ये त्यांच्या पार्लमेंटमधनं त्याला होकार मिळणं वगैरे अशा ज्या प्रक्रिया आहेत त्याला कालावधी लागतो. परंतु भारत आता असं करत आहे की केवळ अमेरिकेवरती अवलंबून न राहता इतर अनेक देशांबरोबर आपण सक्रिय व्यापार वाढवण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याचाच परिणाम आपल्याला दिसला की एवढं सगळं गढूळ वातावरण असून सुद्धा आपला वृद्धीचा दर हा सक्षम राहायला गेल्या ह्या आर्थिक वर्षामध्ये 25-26 मध्ये, आणि तसंच 26-27 मध्ये राहील अशी अपेक्षा आहे. जी फडणीस सर, एक महत्वाची बाब जी कायम या चर्चेतून समोर येते ते म्हणजे लहान उद्योगांसाठी काय. मला वाटतं एक जिल्हा एक उत्पादन ही जी योजना आहे ती यासाठी, या छोट्या उद्योगांसाठी अत्यंत महत्वाची ठरू शकते. हो, अगदी बरोबर. मगाशी मला वाटतं चर्चेमध्ये जे दुसरे जे तज्ज्ञ होते त्यांच्याशी बोलताना हा विषय आला होता की 10,000 कोटीचं जे त्यांना त्यांच्या मागे उभं राहण्याचा जो एक सरकारने मानस व्यक्त केलेला आहे तो इक्विटी म्हणजे त्यांचे समभाग खरेदी करून. आणि त्याचबरोबर दुसरी एक घोषणा महत्वाची मला वाटतं छोट्या उद्योगांसाठी अशी आहे की जे जपानने खूप मोठ्या प्रमाणावर पूर्वी केलं आणि एका प्रकारे आपण हे छोट्या उद्योगांमध्ये करतोय, की त्याच्याबद्दल सरकार आता अधिक तपशिलामध्ये आपल्याला काय घोषणा करतं त्याच्याकडे आपण बघायला लागेल. परंतु छोट्या उद्योगांमधनं असे काही मॉडेल उद्योग किंवा मॉडेल अशा प्रकारच्या कंपन्या यांना पुढे आणणं की ज्याच्यातनं इतरही लोक त्यातनं प्रेरणा घेऊ शकतील, आणि अशा प्रकारची जी मॉडेल्स किंवा अशा प्रकारचे चांगले उद्योग जे निर्माण होतील त्यातनं त्यांना जागतिक जी बाजारपेठ आहे तिकडे स्पर्धा करणं हे शक्य होईल. आणि त्याचबरोबर एक महत्वाची घोषणा अशी केलेली आहे छोट्या उद्योगांसाठी की बऱ्याच वेळेला काय होतं की एकीकडे सरकार हे वेगवेगळ्या कायदे कानूनचा जो जाच आहे ते कमी करायचा प्रयत्न करत आहे. त्यांनी असा उल्लेख केला की जवळजवळ 350 कायद्यांवरती गेल्या एका वर्षातच मोठ्या प्रमाणात त्यांनी विचार करून त्याच्यावरती ते काढून टाकणं किंवा त्याची जी पूर्ती करण्याचा भाग आहे त्याच्यामध्ये सुलभीकरण करणं अशा प्रकारची रचना राज्यांच्या सहकार्याने केंद्र सरकार करू इच्छित आहे आणि काही प्रमाणात त्यांनी गेल्या वर्षात केलं. पण त्यातला एक महत्वाचा भाग त्यांनी असं म्हटलंय की हे छोटे जे उद्योग असतात त्यांना ह्या सगळ्या तरतुदींना सामोरं जायला जी अडचणीचा विषय असतो त्याच्यावरती त्यांनी एक असा उपाय केलाय की देशातले ज्या 3 अग्रगण्य प्रोफेशनल इन्स्टिट्यूशन्स आहेत, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स आहे, इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज आहे आणि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट्स आहेत, यांच्या माध्यमातून अशा प्रकारचे काही कॉर्पोरेट मित्र निर्माण करावे की ज्याच्या माध्यमातून एखादी समजा छोटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे त्यांचे जे कंप्लायन्सेस आहेत त्यासाठी त्यांना एक आधारभूत आणि कमी खर्चामध्ये रचना उभी राहावी असा पण एक घोषणा सरकारने केली. त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. फडणीस सर, खरं तर यावेळी सीतारामन यांनी म्हटले की आम्ही टेक्सटाईल पार्क उभं करणार, केमिकल पार्कची निर्मिती करणार, सोबतच त्यांनी म्हटलं बांधकाम क्षेत्रासाठी सुद्धा आम्ही भरीव निधी देणार. या सगळ्याचा रोजगार निर्मितीवर कसा परिणाम होईल? भारतामध्ये रोजगार निर्मिती होईल का? कसं आहे की हे खरं म्हणजे नवीन विषय नाही. आपल्याला सगळ्यांना माहितीये की आपल्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या 7% उत्पन्न हे बांधकाम क्षेत्रात येतं आणि शेतकीच्या पाठोपाठ खूप मोठ्या प्रमाणावरती जिथे रोजगार निर्मिती होते त्याच्यामध्ये तुम्ही उल्लेख केलेल्या सगळ्या क्षेत्राचा समावेश होतो. त्याच्यामध्ये बांधकाम क्षेत्र येतं, त्याच्यामध्ये हे कापड व्यवसाय येतो. तर त्या सगळ्याचं जे ज्याच्यामध्ये काय असतं की याच्यामध्ये नवीन घोषणांपेक्षा त्याच्यामधल्या सुलभीकरणाचा जो विषय असतो, म्हणजे उदाहरणार्थ जे टेक्सटाईल क्षेत्राचा जर आपण उल्लेख केला तर टेक्सटाईल मध्ये ज्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे धागे लागतात, मग त्याच्यामध्ये मानवनिर्मित धागे असतात, नैसर्गिक धागे असतात, काही त्यांना वैशिष्ट्यपूर्ण प्रक्रिया करून वापरले गेलेले धागे असतात. ह्या सगळ्या धाग्यांच्या बाबतीमध्ये सरकारने काही घोषणा केलेल्या आहेत की ज्याच्यामधनं उच्च दर्जाचे हे धागे ह्या प्रकारच्या टेक्सटाईल उत्पादनांसाठी उपलब्ध व्हावे. दुसरा एक जो मोठा एसएमईच्या संदर्भामध्ये उल्लेख केलेला आहे की ज्याचं आपण भान ठेवलं पाहिजे, त्याच्यावरती कशी पावलं उचलली जातील हे बघायला पाहिजे. पण संपूर्ण विश्वाची एक जे खेळासाठी लागलेली किंवा लागणारी जी सामग्री आहे त्याचा पुन्हा टेक्सटाईलशी संबंध येतो की त्याच्यामध्ये असणारे कपडे असतील, त्याच्यामध्ये असणारे म्हणजे बूट असतील, अशा प्रकारची जी लागतात वस्तू
त्याचं एक केंद्र भारत निर्माण जी. व्हावं असाही एक घोषणा आज केली गेलेली आहे. मला वाटतं त्याचीही आपण नोंद घेतली पाहिजे. जी फडणवीस सर, तुम्ही असेच आमच्यासोबत जोडलेले राहा. आणखी काही विश्लेषणात्मक चर्चा तुमच्यासोबत करायची आहे. आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ता हनुमंत पवार हे देखील जोडले गेले आहे. त्यांच्याकडून आपण या अर्थसंकल्पावर त्यांना काय अपेक्षा होती, त्या अपेक्षा पूर्ण झालेल्या आहेत का, काय वाटतं ते जाणून घेऊया. हनुमंत पवार. नाही, केंद्र सरकारच्या या अर्थसंकल्पाकडे आम्ही शेतकरी आणि शेतमजूर आम्ही डोळे लावून बसलेलो होतो. निर्यातीला प्रोत्साहन शेतमालाच्या काहीतरी अपेक्षित होतं, ते होताना दिसत नाही. मत्स्य शेतीविषयी काय निर्णय घेतलेले दिसले, रेशीम शेतीविषयी काय निर्णय घेतलेले, पण डाळीच्या अनुषंगानं डाळ उत्पादनामध्ये जो आपल्या भारत देशाला आयात करावी लागते आणि जे परावलंबित्व आहे ते परावलंबित्व कमी होण्यासाठी मागच्या 3 अर्थसंकल्पामध्ये वेगवेगळ्या घोषणा होत होत्या. या अर्थसंकल्पामध्ये डाळ उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी सोयाबीन असेल, तूर असेल, हरभरा असेल, याच्या भावामध्ये वाढ होण्यासाठी कुठलंही मोठं प्रोत्साहन आम्हाला दिसत नाही. ही एक आमचा मोठा आक्षेप आहे. दुसरा असा आहे की शेतकऱ्यांना देशभरामध्ये कर्जमाफीच्या अनुषंगाने जे काही शेतकरी आत्महत्या आणि कर्जमाफी हा जो विषय गुंतागुंतीचा आहे, तर राज्यांना काहीतरी प्रोत्साहन देण्यासाठी किंवा अल्पभूधारक शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढण्यासाठी ज्या घोषणा अपेक्षित होत्या अशा घोषणा काही झालेल्या दिसत नाहीत. तिसरा असा आहे की कापसाच्या संबंधाने कापसाच्या गाठी आयात करण्याचं एक मोठं धोरण केंद्र सरकारनं कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर आणलेलं होतं. त्यामध्येही काही बदल आम्हाला अपेक्षित होता, तो झाला नाही. 1-2 चांगल्या गोष्टी आहेत. आम्ही जरी विरोधक असलं तरी सरकारनं काही चांगलं केलं तर आम्ही त्याचं कौतुकच केलं पाहिजे. कर्करोगावरच्या औषधांचं आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय सरकारनं घेतला. आम्ही ते मनापासून त्याचं आम्ही स्वागत करतो. पण सोयाबीन आयात करण्यासाठी जे तुम्ही आयात शुल्क कमी करताय, तर ते आयात शुल्क कमी केल्यामुळं माझ्या मराठवाड्यामधल्या विदर्भामधल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे भाव पडतात, सोयाबीनचे भाव पडतात. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय. 2013-14 पासून 2024-25 पर्यंत सोयाबीनचा भाव 2,500-3,000 हजाराच्या 4 हजाराच्या पुढे जाईना झाला. तर त्यामुळे हमी भावाच्या संबंधात काही ठोस नाही. पीक कर्जाच्या निमित्तानं काही वेगळी तरतूद होते का असं आम्हाला अपेक्षा होते, पण पीक कर्जावर सरकार बोलायला तयार नाही. अर्थसंकल्प सादर व्हायच्या आदल्या दिवशी निर्मला सीतारामन मॅडमनी शेतकऱ्यांच्या एकूण आर्थिक पाहणीचा सरकारचा अधिकृत अहवाल दिला. त्या अहवालामध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न वाढत नाही हे केंद्र सरकारनं मान्य केलं. शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याचे मार्ग आम्ही वेगवेगळे चोखाळू असं थोडं मोगम बोलण्यामध्येच अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसली असं आमचं प्राथमिक निरीक्षण आहे. पवारजी, खरं तर शेतकऱ्यांसाठी AI टूल निर्मिती केली जाईल असं एक नवीन यावेळी घोषणा करण्यात आली. याचा शेतकऱ्यांना, खरंच ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना काही फायदा होईल का? नाही, आधुनिक तंत्रज्ञान शेतीमध्ये आलंच पाहिजे. आम्ही आधुनिक तंत्रज्ञानाच्या बाजूचे आहोत. पण आमची पिकं वाहून जात असताना आम्हाला पीक विम्याचं कवच मिळत नाही. आम्ही जो शेतमाल आम्ही मेहनत करून पिकवतो त्याच्या हमी भावामध्ये वाढ होत नाही. पीक कर्ज आमच्या शेतकऱ्यांना मिळत नाही. ज्यावेळेस आमचा अपघात होतो शेतकऱ्याचा, शेतमजुराचा, त्यावेळेस मिळणाऱ्या विम्याचे प्रश्न आमचे तयार झालेले आहेत. साखरेची निर्यात बंदी मनमानी पद्धतीनं सहकार मंत्रालय राबवतं आणि मग FRPचा प्रश्न इकडे तयार होतो. या मूलभूत गोष्टीवर काम होणं गरजेचं होतं. या सगळ्या AI वगैरे शेतीमध्ये आणण्याच्या घोषणा, ड्रोन शेतीच्या घोषणा ह्या आम्ही 3-4 अर्थसंकल्पापासून ऐकत आलेलो आहोत. पण जो माल आम्ही पिकवतोय त्याच्या भावाचं काय? कापसाच्या गाठी तुम्ही मागवू नका, सोयाबीन DOC तुम्ही बाहेरून आयात करू नका, म्हणजे आमच्या सोयाबीनचे भाव वाढतील. डाळीवरचं आणि खाद्यतेलावरचं आपलं अवलंबित्व आणि आपला जो परकीय गंगाजळी जी आपली याच्यावर खर्च होते ती न होता इथल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, उत्पादन वाढलं पाहिजे आणि हमी भाव मिळाला पाहिजे. या अपेक्षा आमच्या या अर्थसंकल्पामधून पूर्ण झालेल्या नाहीयेत. पवारजी, आपल्यासोबत अर्थतज्ञ अभिजित फडणीस सर आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. फडणीस सर, ज्या पद्धतीनं आता पवारजी म्हणालेत की AI तंत्रज्ञान असेल किंवा ड्रोन शेती हे आधीपासून सांगण्यात आले, मात्र याचा ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना पाहिजे तसा फायदा होत नाही. तुम्ही त्रयस्थपणे एक अर्थतज्ञ म्हणून याकडे कशा पद्धतीने पाहता? आज जे पवारजी आता म्हणाले की अशा शेतकी विषयक ठोस घोषणा आजच्या अर्थसंकल्पामध्ये नाहीत, हे वास्तव आहे. पण याचा अर्थ अर्थसंकल्प हा सगळ्या गोष्टींची पूर्तता करू शकतो असं नाही. कारण म्हणजे जे अर्थसंकल्पीय भाषण असतं ते आपल्याला काय बघायला पाहिजे की प्रत्यक्ष तपशिलामध्ये त्यांनी शेतकी विषयक आणि ग्रामीण अर्थव्यवस्था विषयक किती तरतुदी केलेल्या आहेत. आता कसं झालं की आपण अर्थसंकल्पीय भाषण झालं आणि आपण लगेच त्याबद्दल चर्चा करतो, परंतु बऱ्याच वेळा म्हणतात तसं की त्याचे जे तपशील आहेत ते तपशील आपण जोपर्यंत अभ्यासत नाही, अर्थात पवार सर हे अधिक ग्रामीण भागाशी निगडीत आहेत, शेतकऱ्यांशी निगडीत आहेत, त्यामुळे ते ज्या अधिकाऱ्यांनी बोलू शकतील त्या अधिकाऱ्यांनी बोलण्याचा अधिकार माझ्याकडे नाही. परंतु
मी फक्त एवढंच इथे मांडू इच्छितो की ते म्हणाले तसं इथे आपल्याला ठोस घोषणा या बऱ्याच वेळेला बघायला मिळतात काही ना काहीतरी अर्थसंकल्पामध्ये. तशा आपल्याला ज्या शेतकीच्या आजूबाजूचे व्यवसाय आहेत त्याच्याबद्दल घोषणा दिसल्या, परंतु थेट शेतकी विषयक अशा घोषणा इथे आपल्याला स्पष्टपणे भाषणात दिसल्या नाही. हे त्यांचं जे मत आहे त्याच्याशी मी सहमत आहे. नक्कीच, त्यामुळे शेतीबद्दल काहीतरी ठोस घोषणा करायला हव्या होत्या असं पवारजी यांचं म्हणणं आहे. आम्ही परत तुमच्याकडेच येतो पवारजी. खरं तर आता शेतीचा हा भाग आहे, तुम्ही म्हणालात हे वास्तव आहे, त्या संदर्भात आपण पुढे चर्चा करूच. मात्र ज्या पद्धतीने एक सामान्य करदात्याला याकडे त्याचं लक्ष होतं की अर्थसंकल्पातून काहीतरी दिलासा मिळेल, मात्र तसं काही झालेलं नाही आहे, यावर तुमचं काय म्हणणं आहे? नाही, एक तर साधारण आपला म्हणजे अर्थसंकल्पामध्ये 4.5% तूट ही अर्थसंकल्पामध्ये हो, वित्तीय. दाखवण्यात आली. आपली बरोबर. अर्थव्यवस्था किती जरी मीडिया मॅनेजमेंट केलं, जाहिरातबाजी केली, तरी अर्थव्यवस्थेच्या वाढीचा जो काही वाढीचा जो वेग होता तो मंदावला. हे अर्थसंकल्पामध्ये खुद्द अर्थमंत्र्यांनी आणि सरकारने मान्य केलं. जी वस्तुस्थिती आहे, कारण कशाचंही सोंग आणता येतं, पैशाचं सोंग आणता येत नाही. त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्था ही तुटीचा अर्थसंकल्प मांडावा लागण्या इतपत खाली आलेली आहे. 1. 2. शेतीविषयीच्या ज्या काही घोषणा होत्या त्या करण्यामध्ये सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये मर्यादा पडलेली दिसते. त्याचं कारणच असं आहे की सरकारची जी तिजोरी आहे त्या तिजोरीवर कुठेतरी ताण वाढतोय का, आणि नोटबंदीपासून किंवा फसलेल्या जीएसटी पासून आपल्या आर्थिक धोरणाची जी एक पुनर्रचना अपेक्षित होती, ते जे 2 धक्के होते त्या धक्क्यातून आपली अर्थव्यवस्था अजूनही सावरलेली नाही. आणि मग एक मोठा आपल्या सरकारच्या तिजोरीमध्ये पैसा येण्याचा जो भाग असतो तो आयकराचा भाग असतो. त्या आयकरामध्ये सूट देण्याच्या निर्णयाची दरवेळी अशा लोकप्रिय निर्णयाची घोषणा पवार होते. सर, इथे मी एक मुद्दा मांडते. ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय की सरकारच्या तिजोरीवर भार येतो, खरं तर निर्मला सीतारामन यांनी ज्यावेळी आर्थिक पाहणी अहवाल सादर केला त्यावेळेस त्यांनी काही राज्यांकडे असे निर्देश केले होते की तुम्ही लाडली बहीण किंवा लाडकी बहीण योजना सुरू करता, राज्याच्या तिजोरीवर भार पडतो, मग राज्य केंद्राकडे निधीची मागणी करते आणि त्यामुळे सगळी अर्थव्यवस्था डळमळीत होती. नाही, आता म्हणजे निर्मला सीतारामन मॅडमनी आज संसदेमध्ये केलेलं भाषण आम्ही ऐकत असताना हा उल्लेख ऐकला. पण त्या ज्या भारतीय जनता पक्षाच्या आहेत किंवा त्या ज्या एनडीएचा घटक पक्ष त्यांचे जे आहेत, बिहारमध्ये असतील, महाराष्ट्रामध्ये असतील, ही मंडळी लाडक्या बहिणीच्या नावानं पैसे त्यांनी बाहेर काढले ना. आमचा लाडक्या बहिणीला पैसे द्यायला आमचा काही विरोध नाही, पण तुम्ही हे मान्य करा की आमच्या लाडक्या बहिणीला 1,500 रुपये महिना सरकारनं उचलून द्यावे इतकी तिची आर्थिक परिस्थिती खालावली, हे तुम्ही मान्य करा. 80 कोटी लोकांना मोफत धान्य देण्याची वेळ आली असं जर केंद्र सरकार जाहिरात करून सांगत असेल तर माझ्या देशामधले 80 कोटी लोक जे खायला अन्नधान्य लागतं ते सुद्धा विकत घ्या इतपत त्यांच्या खिशात पैसे येत नाहीत. हे केंद्र सरकारचं अपयश आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीचं सोयाबीन विकत घ्या, त्याला हमी भाव द्या. लाडक्या बहिणीचा कांदा निर्यात होताना त्याच्यावर निर्यात बंदी लादू नका, 4 पैसे त्यांना मिळू द्या. लाडक्या बहिणीच्या शेतीमध्ये जे खतं घालायचे आहेत त्याच्यावर अन्यायकारक जीएसटी बसवू नका, तुम्ही त्या खतांवरचा जीएसटी कमी करा. शेतीवरच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या साधनावरचा जीएसटी कमी करा. लाडक्या बहिणीला तुम्हाला 1,500 काढून द्यायची वेळच येणार नाही. पण आमची आर्थिक गणितं फिसकटलेली आहेत, हमी भावाची गणितं फिसकटलेली आहेत. आम्ही शेतकऱ्यांना जो सोयाबीन असेल किंवा हरभरा असेल, तूर डाळ असेल, याच्या हमी भावामध्ये वाढ होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बहिणी आमच्या अडचणीत आलेल्या आहेत आणि मग या लाडक्या बहिणीच्या नावाने त्यांना पैसे द्यावे मी लागतात. फडणीस सरांकडे जाते. फडणीस सर, ज्या पद्धतीने आपण पाहतो की या ज्या योजना येत आहेत या योजनांमुळे सरकारची कुठेतरी आर्थिक घडी विस्कटते असं म्हटलं जात आहे, त्यामुळे नेमकं काय केलं पाहिजे? कारण आता सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला सुद्धा सरकारला जुळवाजुळव करावी लागते. हे आता जे पवार साहेब म्हणाले त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत नाही. याला कारण असं आहे की करोनाच्या काळामध्ये जी आपली आर्थिक तूट वाढलेली होती, जी 9%च्या पल्ल्याड गेलेली होती, ती अतिशय व्यवस्थितपणे एक ठरवून अशा प्रकारे कमी करण्याचा मार्ग हे सरकार सातत्याने करत आहे. या वर्षीची जी तूट आहे ती तूट आहे. त्यांनी थोडंसं मला असं वाटतं की वृद्धीचा दर आणि अर्थसंकल्पातली तूट याच्यामध्ये थोडंसं गल्लत करू नये अशी माझी विनंती आहे. ते असं म्हणाले की वृद्धीचा दर कमी झालाय. वृद्धीचा दर नाही कमी झाला. म्हणजे खरं म्हणजे ज्या प्रकारच्या अडचणीच्या काळातनं देश जातोय त्या अडचणी असून सुद्धा आज वृद्धीचा दर यावर्षी 7.4% असणार आहे आणि पुढच्या वर्षी तो 6.8 ते 7.2% ह्या मध्ये असणार आहे. म्हणजे जगामधल्या ज्या मोठ्या अर्थव्यवस्था आहेत त्याच्यापैकी सर्वात सक्षमपणे वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून आज भारताकडे संपूर्ण विश्व बघत आहे. आर्थिक जी शिस्त आहे त्याच्या बाबतीमध्ये ह्या वर्षीची जी तूट होती ती 4.4% होती.
ती पुढच्या वर्षी 4.2% होईल अशी साधारण बाजाराची अपेक्षा होती. ती 4.3% अशी त्यांनी आज घोषणा केलेली आहे. पण त्याचबरोबर एक महत्वाचा मुद्दा असा आहे की जे एकंदरीत केंद्र सरकारवरचं जे कर्ज आहे त्याची जी टक्केवारी आज 55% आहे ती हळूहळू कमी होऊन 2031 पर्यंत 50% इथपर्यंत खाली आणावी अशा प्रकारचं ही वाटचाल ही सुरू आहे. म्हणजे ह्या वर्षापासून पुढच्या वर्षामध्ये ती टक्केवारी आणखीन खाली येणार आहे. असं करत करत 2031 पर्यंत ती 50% इथपर्यंत खाली आणायची आहे. ही एक अतिशय चांगली गोष्ट आहे, कारण जेव्हा सरकारच मोठ्या प्रमाणावरती कर्ज उचलतं त्यावेळेला उद्योगांसाठी कर्ज मिळण्याची सुविधा तेवढी कमी होते आणि त्यामुळे सरकारने वित्तीय शिस्तीचं पालन करणं हे आवश्यक आहे. तुम्ही ज्याचा उल्लेख केलात की वित्तीय शिस्तीचं पालन हे 2 टप्प्यामध्ये होण्याची आवश्यकता आहे. एक म्हणजे केंद्र पातळीवर आणि दुसरं म्हणजे राज्य पातळीवर. आणि राज्य पातळीच्या बाबतीमध्ये आता जो आर्थिक सर्वेक्षणाचा भाग आला त्याच्यामध्ये जरी आता जे पवार साहेब म्हणाले तशा अशा प्रकारच्या घोषणा याच्यावरती चिंता जरी असली तरी सुद्धा राज्यांची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे बिघडलेली नाहीये. म्हणजे ती नक्कीच काळजी करण्यासारखी आहे, पण अशा स्थितीत पोहोचलेली नाही की ज्याच्यामध्ये आता आपण काहीही दुरुस्ती करू शकणार नाही. मला वाटतं आपण त्याच्याकडे थोडं अशा प्रकारे साकल्याने बघण्याची आवश्यकता आहे. अगदी फडणीस सर, आपण जर पाहिलं कधीही आर्थिक शिस्तीचे जेव्हा बोलणं येतं तेव्हा उच्चार निघतो हा महिलांसाठी ज्या योजना राज्य शासनाने आणलेल्या आहे, विविध राज्याने आणलेल्या आहे. महाराष्ट्राची योजना आहे लाडकी बहीण म्हणून. ही लाडकी बहीण योजना समोर आली की मग आर्थिक बोजा वाढला, आर्थिक शिस्त बिघडली असं बोललं जातं आणि त्यानंतर पुन्हा एक नव्यानं प्रश्न उपस्थित केला जातो, मग महिला सबलीकरण कसं होईल याचा. आता या अर्थसंकल्पात या महिला सबलीकरणासाठी काय महत्त्वाच्या बाबी अवलंबल्या गेलेल्या आहे. शी मार्ट ही एक घोषणा केलेली आहे निर्मला सीतारामन यांनी. ही योजना नेमकी काय आणि महिलांना कसा फायदा याचा होईल. कसं आहे, पूर्ण आजच्या अर्थसंकल्पीय ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणाला तो उल्लेख आला असला तरी त्याचा तपशील आपल्याला बघावा लागेल की कशा प्रकारे ह्या योजनेचं अंमलबजावणी होणार आहे. जसं आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला हे मोठ्या प्रमाणावरती सरकारने बँकांच्या माध्यमातून कर्जांची उपलब्धता करून दिली त्यावेळेला स्त्रियांना हे प्राधान्य दिलं जाईल असं त्याच्यामध्ये त्या उल्लेख होता. त्याचप्रमाणे जे ज्याला आपण म्हणतो की सेल्फ हेल्प ग्रुप्स याच्या माध्यमातूनही स्त्रियांचं सक्षमीकरण हे केलं गेलं. परंतु आता जी घोषणा झालेली आहे त्याचा तपशील मी म्हणजे अजूनही माझा त्याच्यावरचा अभ्यास झालेला नाही त्यामुळे त्याच्यावरती भाष्य करणं हे योग्य होणार नाही. परंतु हे जे मगाशी मी म्हटलं तसं आपण जेव्हा त्याचं तपशील वाचू त्यावेळेला त्याच्यावरती अधिक भाष्य करणं हे शक्य होईल. परंतु मला असं वाटतं की हे जो आपण ज्याचा मगाशी उल्लेख केला होता की जो मेडिकल टुरिझमचा भाग आहे ह्याच्यामध्ये मला तरी असं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणावरती जे केअर गिव्हर्स ज्याचा पण उल्लेख मगाशी झाला ह्या सगळ्यांमध्ये स्त्रियांचं स्थान हे नक्कीच मोठं असणार आहे, प्रामुख्याने असणार आहे. त्याचंही आपण एक लक्ष ठेवलं पाहिजे. नक्कीच. काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्याकडे मी जाते. पवारजी, यावेळी निर्मला सीतारामन यांनी असं म्हटलंय 25 कोटी लोकांना आम्ही दारिद्र्य रेषेतून बाहेर काढले असा एक प्रकारे दावा त्यांनी केलाय. तुम्हाला खरा वाटतो का? नाही, खरं म्हणजे त्या अर्थमंत्री आहेत आणि अर्थसंकल्प सादर करताना संसदेच्या पटलावर त्यांनी ही ठेवलेली माहिती आहे. वस्तुस्थिती मात्र महाराष्ट्र सरकार असेल, बिहार सरकार असेल, उत्तर प्रदेश सरकार असेल यांच्यावरचं कर्ज वाढताना दिसतंय. 10 लाख कोटीचं कर्ज, सर्वाधिक जीएसटी जो आपला महाराष्ट्र भरतो त्याच्यावर 10 लाख कोटीचं कर्ज आहे. मग तुम्ही विचार करा बिहार राजस्थानची काय अवस्था असेल, उत्तर प्रदेशची काय अवस्था असेल. त्यामुळं राज्य सरकार जीएसटी देत आहेत पण केंद्र सरकारकडून त्यांना परतावा मिळत नाही आणि राज्य सरकार सर्वाधिक जीएसटी जी राज्य भरतायत त्यांच्यावरचाच कर्जाचा बोजा वाढतोय. तर हे देशाच्या अर्थव्यवस्थेला चिंता केली पाहिजे असं निदर्शक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, दारिद्र्य रेषेखालची लोक आम्ही बाहेर काढली असं सांगितलं जात असताना 80 कोटी लोकांना आम्ही मोफत अन्नधान्य दिलं असं पण हेच केंद्र सरकार सांगतं. मग दारिद्र्य रेषेखालच्या लोकांची दारिद्र्याची मोजण्याची पहिली जी बाजू आहे ती बाजू आहे अन्नधान्य ते विकत घेऊ शकतात का. जर 80 कोटी लोक स्वतःचं अन्नधान्य स्वतःच्या खिशातल्या पैशानं विकत घेऊ नसतील तर अशा लोकांना तुम्ही बाहेर काढलं म्हणून 25 कोटींना सांगताय. खरं म्हणजे हे आकडेवारीच्या ह्यानं आणि ऑथेंटिक सोर्सच्या ह्यानं हे दावे दोन्ही पडताळले पाहिजेत. निवडणुकीमध्ये घोषणाबाजी करतो, स्टेजवर भाषणात घोषणाबाजी करतो असं अर्थसंकल्पामध्ये बोलून आपल्याला चालणार नाही. 25 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढलं तर तुम्ही 2014च्या अगोदर 10 वर्षामध्ये दारिद्र्य रेषेखालचा काय दर होता आणि किती प्रमाणामध्ये लोक बाहेर येत होती याच्याशी ही तुलना
हल्ला करण्याचा माझ्यासारख्या काँग्रेस कार्यकर्त्याला मोह आता आवरत नाही. त्यामुळे दारिद्र्य रेषेखालची लोक बाहेर काढली असं म्हणत असताना 80 कोटी लोकांना मोफत रोजगार दिला, मोफत अन्नधान्य दिलं, या दोन्हीमध्ये कॉन्ट्राडिक्शन केंद्र सरकारनं सोडवावं अशी अपेक्षा आहे माझी. नक्कीच पवारजी, तुमचा हा प्रश्न आपण फडणवीस सरांना थेट विचारूया. फडणवीस सर, केंद्राकडून राज्याला परतावा मिळत नाही असं पवारजी यांचं म्हणणं आहे. अजूनही तुम्हाला असं वाटतं का वित्तीय तूट नियंत्रणातच आहे? नाही, वित्तीय तूट हा जो विषय आहे हा आपल्याला एकांगी विचार करून चालणार नाही, कारण आपल्याला सर्वंकष त्याचा विचार करावा लागतो. म्हणजे कसं होतं की वित्तीय तूट ही तुमचे सर्व प्रकारचे उत्पन्न आणि सर्व प्रकारचे खर्च याचा एकत्रित विचार करून करावा लागतो. एखाद्या गोष्टीचा अर्थसंकल्पामध्ये उल्लेख झाला नाही याचा अर्थ ती पूर्णपणे सरकारच्या दृष्टीपथातच नाही असं आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणजे पवार सर तसं म्हणाले असं माझं म्हणणं नाही, परंतु एक उदाहरण द्यायचं झालं तर संरक्षण क्षेत्र जे आज ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला संरक्षणावरचा खर्च हे वाढवण्याची आवश्यकता आहे. आता तो प्रत्यक्ष किती वाढलेला आहे हे आपण जेव्हा बजेटचे डॉक्युमेंट्स बघू आणि त्यावेळेला तो पुरेसा वाढलाय की नाही त्याच्यावरती समजा परत जेव्हा चर्चा करायची वेळ येईल त्यावेळेला आपण त्याच्यावरती अधिक चांगलं भाष्य करू शकतो. जसं मी मगाशी म्हटलं की ग्रामीण अर्थव्यवस्थेला प्रत्यक्ष निधी किती दिला गेलेला आहे आणि त्याचप्रमाणे अर्थमंत्र्यांनी जो 16वं जे फायनान्स कमिशन आहे त्याचाही उल्लेख केला. त्यानुसार जे विद्यमान सरकार आल्यानंतर त्यांनी राज्य सरकारांना दिलेली जी फायनान्स कमिशनच्या माध्यमातून जे पहिलं रेकमेंडेशन आलं मोदी सरकार आल्यानंतर त्याच वेळेला प्रचंड मोठ्या प्रमाणावरती राज्यांकडे निधी वर्ग करण्याची रचना ही केंद्र सरकारने स्वीकारली आणि तीही आजही 40% असं आजच्या भाषणामध्ये त्यांनी म्हटलंय की जी पूर्वी 32% वगैरे एवढी होती ती 40% वरती वाढली काही काळापूर्वी. आणि त्याचप्रमाणे 16व्या फायनान्स कमिशन प्रमाणे राज्यांना हे निधी दिला जाणार आहे. त्यामुळे राज्यांना वंचित ठेवून आपलं आर्थिक नियोजन केंद्र सरकार करत आहे असं नाहीये, कारण राज्य सरकारामध्ये सर्वच पक्षांचे प्राबल्य असलेली सरकार आहेत. त्यामुळे असं हे होत नाही की एका विशिष्ट पक्षाच्या सरकारला दिलं गेलं आणि दुसऱ्या सरकारांना वंचित ठेवलं असं होत नाही. हे सगळ्याच राज्य सरकारांना हे एकत्रितपणे विचार केला जातो. त्यामुळे इथे कोणाचं ते हक्क डावलून काही सरकार करताय असं नाही. दुसरं जे 80 कोटी लोकांना धान्य दिलं जातं याचा अर्थ ते सगळे दारिद्र्य रेषेच्या खाली आहेत असं नाही, पण ह्याच्यामध्ये 2 भाग असतात. एक म्हणजे एका प्रकारे जे आपलं धान्य हे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या वेअरहाऊसेसमध्ये सडून जातं त्याच्याऐवजी निदान ते चांगल्या प्रकारचं अन्न, सकस अन्न आणि त्याच्यामध्ये गुणवत्ता वाढवणं, म्हणजे ज्याच्यामध्ये अधिक कॅलरीज मिळतील, तर अशा प्रकारचं जर अन्न हे अधिक मोठ्या प्रमाणावर जनतेला दिलं जात असेल तर त्याचा अर्थ ते सगळे दारिद्र्य रेषेच्या खाली आहेत असं म्हणणं योग्य होणार नाही असं मला वाटतं. जी फडणवीसजी, पवारजी पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहे चर्चेनिमित्त, पण एक महत्त्वाची अपडेट आली आहे ती आधी आमच्या प्रेक्षकांना सांगते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. संसदेत मांडण्यात आलेल्या या अर्थसंकल्पातून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची भावना अर्थतज्ञ आणि